नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कोकण दौऱ्याला उत्साहात प्रतिसाद. कुरुळ वेश्वी बेलकडे नवेदर बेली मंडळातर्फे विविध कार्यक्रम. नांदगावच्या श्री सिद्धिविनायक माघी उत्सवाला भाविकांची गर्दी. मातीच्या ढिगांमुळे महामार्ग धोकादायक. यश शांतीसाठी न्यू वे उपक्रमाचे उद्घाटन संपन्न. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या पहिल्याच कोकण दौऱ्याला उत्साहात प्रतिसाद मिळाला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या स्वागतासाठी महाड येथील चिचकर मैदानावर तब्बल 30,000 भाविकांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये जी भक्ती आणि शौर्याची भावना जागृत केली ती भविष्यातही कायम राहील असे मत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. यावेळी नामदार भरत गोगावले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनीही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे भक्तिमय वातावरणात सोहळ्याला उपस्थिती लावली. अलिबाग तालुक्यातील 116 वर्षांची परंपरा असलेल्या कुरुळ वेश्वी बेलकडे नवेदर बेली या 4 गावातील हिंदू चौक लशीमाळी संक्रांत मंडळ या संस्थेच्या वार्षिक गुणगौरव समारंभ तसेच महिलांनी तिळगुळ समारंभ सालाबाद प्रमाणे कुरुड येथे सभागृहात पार पडला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या समाजातील मुलामुलींना गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे सल्लागार माजी रायगड जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपल्यातले अनेक जण म्हणजे भविष्यात जे काही मोठे झालेले आहेत ते होऊ शकले नसते किंवा कदाचित त्यांना एक त्या सदिच्छा ज्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना मिळाल्या म्हणून ते पुढे आपल्या क्षेत्रामध्ये इतकी बदल मारू शकलेले आहेत. आणि तेच काम शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम, कारण विद्या ही जसं आपल्या ह्या सहयोगिनी सांगितलं त्याप्रमाणे विद्येशिवाय काही पर्याय नाही. त्यामुळे समाज हा शिकला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे. समाजामध्ये सुशिक्षित होऊन म्हणजे फक्त केवळ शिक्षण महत्वाचं नाही, तो सुशिक्षित असला पाहिजे आणि समाजाला चांगले विचार, चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे. मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या नांदगावच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे 1:30 वाजता मंदिराचे पुजारी महेश जोशी, शैलेश जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी श्रींची षोडोपचारे पूजा केली. त्यानंतर चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्टतर्फे पूजा करण्यात आली. तर पूजेनंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. यावेळी पूजेचा मान सौ दीपाली आणि चेतन देशपांडे यांना मिळाला. पहाटे थंडीचा कडाका असूनही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत हबप श्रेयस बडवे पुणे यांनी जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्टच्या भगिनींनी पाळणा गीत सादर केले. त्यानंतर श्रींच्या मूर्तीचे दर्शन भक्तांना घडवण्यात आले. भगवंताचं कायम नामस्मरण करावं, भगवंताची उपासना करावी आणि आपल्या घरामधली उपासना, आपली उपासना जगाच्या कल्याणासाठी वापरायची. नाहीतर काहींच्या उपासना माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुढची अवलंबून असते. कारण काहींची उपासना जगाच्या कल्याण संतांच्या गोष्टी देह कष्टविधी करू नका. दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामासोबतच महामार्गाच्या साईड पट्ट्यांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते पेट्रोल पंप या दरम्यान साईड पट्ट्या खोदण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना महामार्गावर कोणत्याही प्रकारची सावधानता बाळगली जात नसल्याचं चित्र दिसत आहे. साईड पट्ट्या खोदताना तयार झालेले मातीचे ढीग महामार्गावर टाकण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळे आणि स्थानिक केंद्र रत्नागिरीतर्फे आयोजित यश शांतीसाठी न्यू वे या 2 दिवसीय विनामूल्य उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे,
जीवनदानी साधक मयूर चंदने, रत्नागिरी केंद्राचे ज्येष्ठ साधक राजन नाईक, राजश्री मालुष्टे उपस्थित होते. यावेळी आशा सेविका, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध शाळांचे विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.